नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण हेड्स ऑफ इन्कम यामधील इन्कम फ्रॉम सॅलरी नंतर पुढील भाग इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन हा पाहणार आहोत. आता यामध्ये सुरुवातीला आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की बिझनेस आणि प्रोफेशन या दोन ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि बिझनेस आणि प्रोफेशन मधून मिळणारा आपल्याला जो काही प्रॉफिट आहे, गेन आहे, तो गेन आपला जो काही एखाद्या ॲसेसीचा जो टोटल इन्कम असतो त्या टोटल इन्कम मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. आणि म्हणून इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार आपल्याला सेक्शन 28 ते 44 हे जे सेक्शन्स आहेत ते आपल्याला प्रॉफिट आणि गेन ऑफ बिझनेस और प्रोफेशन याच्याशी संबंधित आहेत. आता हा जो काही बिझनेस मधून जो काही प्रॉफिट मिळतो किंवा गेन्स जो आपल्याला होतो तो सरकारच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा टॅक्स कलेक्शन म्हणून हा सोर्स मानला जातो. तर याचं जे कॉम्प्युटेशन आहे किंवा जे कॅल्क्युलेशन आपल्याला या हेड खाली जे करावं लागतं ते थोडंसं कॉम्प्लेक्स आपल्याला पाहायला मिळतं. काही वेळा या ठिकाणी डिफिकल्ट पाहायला मिळतं. पण आपल्याला त्याचा अर्थ समजल्यानंतर व्हॉट इज बिझनेस, व्हॉट इज प्रोफेशन, व्हॉट इज व्होकेशन या गोष्टी आपल्याला ज्ञात झाल्यानंतर आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीनं याचं कॅल्क्युलेशन करता येतं. तर आता आपण पाहूया की याच्यामध्ये बिझनेस ही जी संकल्पना आहे सेक्शन 2 सबसेक्शन 13 यानुसार कशा पद्धतीने मांडलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की बिझनेस हा एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे. ही जी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आपल्याला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट मिळवण्यासाठी आपण काय करतो, प्रामुख्याने सुरू केलेला असतो. आणि म्हणून बिझनेस सिम्पली मीन्स एनी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कॅरीड ऑन फॉर अर्निंग प्रॉफिट. म्हणजे आपल्याला एखादं अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट मिळवण्यासाठी एखादी आर्थिक ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, अशी ऍक्टिव्हिटी आपण करणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला जगण्यासाठी काही गोष्टी या करणे अपेक्षित ठरतात. आता त्याच्यानंतर अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 13 याच्यानुसार काय म्हणणं आहे बघा की बिझनेस मीन्स एनी ट्रेड, कॉमर्स, मॅन्युफॅक्चर. तो ट्रेड असू शकतो, कॉमर्स असू शकतो, मॅन्युफॅक्चर असू शकतो किंवा अँड एनी ऍडव्हेंचर ऑर कन्सर्न इन नेचर ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड मॅन्युफॅक्चर. आणि या तिघांच्या पैकी कशाही प्रकारचं या ठिकाणी तो एखादा कन्सर्न असू शकतो याच्या स्वरूपाचा. अशा सर्व घटकांचा समावेश बिझनेस या संकल्पनेमध्ये होतो. आता इथे बघा, इन द वर्ड्स ऑफ जस्टिस SR दास, आता यांच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, द वर्ड बिझनेस कनोट्स सम रियल, सबस्टॅन्टिव्ह अँड सिस्टमॅटिक or organized course activity or conduct with a set of purpose. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काही लोकांनी, तज्ञ लोकांनी अशा प्रकारची त्याची व्याख्या मांडलेली आहे. पण आपण जर सिम्पली लक्षात ठेवलं की बिझनेस इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे जगण्यासाठी आपण एखादी केलेली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी आहे ती ऍक्टिव्हिटी आपल्याला म्हणजे एखादा बिझनेस आपण म्हणू शकतो. The definition is an inclusive and it is not exhaustive. आता इथे ही जी व्याख्या दिलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते, इट इज अन इन्क्लुसिव्ह बट नॉट एक्झॉस्टिव्ह. आणि सर्वात महत्वाचा भाग जर पाहिला तर व्हॉट इज द एम ऑफ दिस कन्सर्न्स, तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या बिझनेस कन्सर्नचा मेन एम जो असतो तो म्हणजे काय, टू अचीव्ह प्रॉफिट. प्रत्येक बिझनेस हा आपल्याला प्रॉफिट मिळवण्यासाठी आपण सुरू केलेला असतो. दुसरी संकल्पना आपल्याला पाहायची ती म्हणजे प्रोफेशन अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 13. प्रोफेशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचं एखादं इंटेलेक्च्युअल स्किल किंवा एखादं मॅन्युअल स्किल हे जे आपण वापरून आपण एखादं काम करत असेल, एखादा व्यवसाय करत असेल तर त्याला आपण प्रोफेशन असं म्हणतो. म्हणजे प्रोफेशन इज अन ऑक्युपेशन requiring purely intellectual skill or manual skill controlled by the intellectual skill of the assessee. म्हणजे एखादा समजा फॉर एक्झाम्पल आपण जर घेतला, एखादा लॉयर असेल, अकाउंटंट असेल, इंजिनियर असेल, सर्जन असेल,
एखादा ऑथर असेल, तर हे सर्व लोक जे काय करत असतात, आपलं स्वतःचं जे काही इंटेलेक्च्युअल स्किल आहे ते वापरत असतात आणि त्याच्यावर आपला व्यवसाय करत असतात. अशा सगळ्यांना आपण काय म्हणतो, दे आर इन प्रोफेशन. सो प्रोफेशन रेफर्स टू दोज ऍक्टिव्हिटीज वेअर द लाईव्हलीहूड इज अर्न बाय द पर्सन थ्रू देअर इंटेलेक्च्युअल मॅन्युअल स्किल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की हा जो प्रोफेशन आहे तो प्रोफेशन म्हणजे काय आहे, की दोज ऍक्टिव्हिटीज वेअर लाईव्हलीहूड इज अर्न बाय अ पर्सन. काही वेळा आपल्याला जन्मजात काही गोष्टी ज्ञात झालेल्या असतात आणि त्यामुळे आपलं जे काही इंटेलेक्च्युअल किंवा बौद्धिक जी काही क्षमता आहे किंवा आपलं जे कौशल्य आहे ते कौशल्य वाढलेलं असतं. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्याचा कल कोणत्या बाजूने आहे आणि त्याच बाजूने तो आपला प्रोफेशन करत असतो. अंडर सेक्शन 2 सबसेक्शन 36 प्रोफेशन इन्क्लुड्स व्होकेशन. तर याच्यामध्ये एक आपल्याला व्होकेशन हा कन्सेप्ट या ठिकाणी याच्यामध्ये इन्क्लूड होतो. व्होकेशन म्हणजे काय आहे बघा. द टर्म व्होकेशन इन्क्लुड्स एनी ऍक्टिव्हिटी विच इज डन टू अर्न लाईव्हलीहूड. व्होकेशन म्हणजे काय, की असे एखादी ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते की जे आपण करतोय की टू अर्न लाईव्हलीहूड, म्हणजे आपल्याला जगण्यासाठी आपल्याला जी गरज आहे अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते की जी आपल्याला सर्व ज्ञात असते. Vocation simply means a way of living for which one has specially fitness. A vocation does not involve any organized or systematic activity like business. म्हणजे बिझनेस सारखी इथं कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळत नाही. द प्रॅक्टिस ऑफ ए रिलीजन मे ऑल्सो अमाउंट टू व्होकेशन. फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर हे समजावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की व्हॉट इज व्होकेशन. Any gain or receipt arising out of vocation is certainly taxable under this head of income. अशा प्रकारच्या याच्यात जर व्यवसायातून जर समजा काही आपण इन्कम मिळवलेला असेल, असा इन्कम जो आहे तो आपण टॅक्सेबल मानला जातो अंडर दिस पर्टिक्युलर हेड. रायटिंग ऑफ आर्टिकल्स इन द मॅगझिन्स. एखाद्याला मॅगझिन्स मध्ये आर्टिकल्स लिहायला, लेख लिहायला आवडतं. डान्सिंग काही लोकांना आवड असते, म्युझिकची आवड असते. त्यानंतर ब्रोकरेज, इन्शुरन्स एजन्सी वगैरे असे जे काही या ठिकाणी हे छोटे छोटे या ठिकाणी आपल्याला अवगत असणारे जे गुण आहेत त्याच्यावर आधारित आपण जर काही इन्कम सोर्स जर केलेला असेल किंवा अशा कौशल्यातून आपण जर एखादी गोष्ट आपल्याला मिळत असेल, इन्कम म्हणून मिळत असेल, तर त्याला आपण काय म्हणायचंय, व्होकेशन म्हणायचंय. या सर्वांवर आधारित आपलं नॉलेज चेक करण्यासाठी आपण इथं काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी काय करायचंय, हे फिल इन द ब्लँक्स आपण पाहायचे आहेत आणि त्या पद्धतीनं सेंटेन्स जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण फिलअप करायचं आहे. आता त्यानंतर आपण पाहूया याचा फॉर्मॅट काय नेमका, कशा पद्धतीने हा बिझनेस इन्कम आपण टॅक्सेबल बिझनेस इन्कम आपण कॅल्क्युलेट करायचं. तर याचा एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंट जो असतो त्या प्रॉफिट लॉस अकाउंट प्रमाणे जो असणारा आपला नेट प्रॉफिट आहे तो नेट प्रॉफिट आपण इथे घ्यायचा आहे. याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आपल्याला डिसअलाउड एक्सपेन्सेस. म्हणजे बिझनेसला डिसअलाउड एक्सपेन्सेस कोणकोणते आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला येत नाहीत अशा प्रकारचे जे काही खर्च आहेत ते खर्च आपण ऍड करायचे. म्हणजे बिझनेसशी संदर्भात नसलेले खर्च. आता फॉर एक्झाम्पल घ्या, या ठिकाणी हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे घरासाठी आवश्यक असणारे पर्सनल एक्सपेन्सेस असतील, काही कॅपिटल एक्सपेंडिचर असतील, लाईफ इन्शुरन्सचा एखादा या ठिकाणी प्रीमियम वगैरे असेल, डोनेशन्स आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचे जे काही फॅक्टर्स आहेत, आयटम्स आहेत, ते आपल्याला डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणून घ्यावे लागतात. असे आयटम्स आपण ऍड करतो. अगेन देयर इज अ प्रोव्हिजन अँड रिझर्व. प्रोव्हिजन फॉर सेल टॅक्स, एक्साइज, कस्टम ड्युटी, प्रोप्रायटरी सॅलरी, देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, एक्सेस डिप्रिसिएशन. म्हणजे ऍज पर इन्कम टॅक्स रूल प्रमाणे जे काही डिप्रिसिएशन दिलेलं आहे तेवढंच आपण आकारलं पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त डिप्रिसिएशन जर आलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी ते कन्सिडर करावं लागेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अंडर सेक्शन 43B, काही खर्च असतील असे आउटस्टँडिंग तर ते आपल्याला कन्सिडर करावे लागतील. पेमेंट मेड इन कॅश इन एक्सेस ऑफ ₹20,000 अंडर सेक्शन 40A सबसेक्शन 3. 20,000 पेक्षा या ठिकाणी जर काही जास्त आपण पेमेंट केलेलं असेल तर अशी अमाऊंट या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. इन्कम टॅक्स असेल, वेल्थ टॅक्स असेल, गिफ्ट टॅक्स असेल, ऍडव्हान्स टॅक्स असेल, कॉन्ट्रीब्युशन टू पॉलिटिकल पार्टी, कॉन्ट्रीब्युशन टू URPF आणि PPF म्हणजे अनरेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या ज्या काही कॉन्ट्रीब्युशनला आपल्याला दिलेल्या आहेत त्या घ्याव्या लागतील.
ऑल द कॅपिटल लॉसेस, त्यानंतर सर्व्हिस टॅक्स ज्याला आपण ST असं म्हणतोय, ST पेनल्टी, सर्व्हिस टॅक्स पेनल्टी असतील, सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स STT ज्याला आपण म्हणतो, आणि फ्रिंज बेनिफिट टॅक्स FBT असं आपण म्हणतो. तर हे सगळे खर्च जर आले असतील किंवा दिले असतील तर असे खर्च आपण काय केले पाहिजेत, आपल्याला नेट प्रॉफिट मध्ये ऍड करायचे आहेत. त्याचबरोबर अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक अँड ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक, हे दोन्ही आयटम्स आपल्याला यामध्ये ऍड करायचे. आता त्यानंतर लेस काय करायचंय बघा, अलाउड एक्सपेन्सेस नॉट रेकॉर्डेड, म्हणजे जे एक्सपेन्सेस बिझनेसला अलाउड आहेत पण ते रेकॉर्ड झालेले नाही, त्याची नोंद केलेली नाही. मग अशा प्रकारचे काही आयटम्स असतात की ज्याच्यामध्ये डिप्रिसिएशन हा आयटम प्रामुख्याने आपल्याला आलेला पाहायला मिळतो. सो डिप्रिसिएशन ऍज पर इन्कम टॅक्स रूल, नियमाप्रमाणे या ठिकाणी काही डिप्रिसिएशन असेल तर ते एनी अदर एक्सपेंडिचर अलाउड टू डिडक्ट इफ देअर मे बी द नंबर ऑफ आयटम्स रिलेटेड टू बिझनेस. त्यामुळे यातला कुठलाही एखादा आयटम आपल्याला जर राहिलेला असेल की जो बिझनेस जे अलाउड आहे पण तो रेकॉर्ड झालेला नाही, अशा प्रकारचा आयटम इथं आपण लेस करायचा आहे. देन ऍड अलाउड इन्कम नॉट रेकॉर्डेड, काही या ठिकाणी इन्कम असतात, अलाउड इन्कम आहेत बिझनेससाठी बट नॉट रेकॉर्डेड, अशा प्रकारचे काही आयटम्स जर आले तर आपण इथे ऍड करायचे. लेस इन्कम चार्जेबल अंडर देअर हेड्स, आता बघा याच्यामध्ये काही हेड्स आपल्याला पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी, आता इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आपण हा पाहतो, त्याच्यामधला रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी पाहायला मिळेल. बॅड डेब्ट्स रिकव्हर इफ सपोज देअर मे बी द नॉट अलाउड ॲज डिडक्शन, हे जर आपल्याला दिलं नसेल तर. रिफंड ऑफ इन्कम टॅक्स आपल्याला पाहायला मिळतं. गिफ्ट असेल, डिव्हिडंड, इंटरेस्ट ऑन FD दॅट इज फिक्स्ड डिपॉझिट, डिबेंचर्स, बॉन्ड्स, winning from lotteries, race, profit on sale of capital asset, grant, subsidies, overvaluation of closing stock and undervaluation of opening stock, that should be also deducted from the given particular net profit. तर नेट प्रॉफिट मधनं हे आयटम्स आपल्याला सगळे काय करायचे आहेत, लेस करायचे आहेत. आणि मग आपल्याला मिळणार आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस, टॅक्सेबल इन्कम फ्रॉम बिझनेस, जो आपल्याला आयटम या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, मग आपल्याला कोणते आयटम्स ऍड करायचे आणि कोणते आयटम लेस करायचे हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. याच्या नोट्स आपल्याला अगोदरच पाठवून दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपण वर्किंग करायचं आहे. आता यातला दुसरा भाग आपण पाहायचा तो म्हणजे काय, की ज्यावेळी रिसीट पेमेंट अकाउंट आपल्याला दिलं असतं किंवा समरी ऑफ कॅशबुक जर दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये, तर इन्कम फ्रॉम प्रोफेशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा. तर सर्वात सोपा भाग आहे तो म्हणजे इन्कम फ्रॉम प्रोफेशनचा. याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रोफेशनल रिसीट्स ज्या आहेत, म्हणजे जो व्यवसाय आहे त्याला संबंधित असणाऱ्या ज्या रिसीट्स आहेत त्या रिसीट्स आपण लक्षात घ्यायचे आणि त्याच पद्धतीनं ज्या प्रोफेशनल एक्सपेंडिचर्स आहेत त्या एक्सपेंडिचर आपण वजा करायचे आहेत. आणि मग याच्यामध्ये आपल्याला कोणते आयटम्स येतात पहा. समजा प्रोफेशनल रिसीट्स आपण जर बघितल्या तर ऑडिट फीज, फायनान्शियल कन्सल्टन्सी, एक्झाम फीज असेल, गिफ्ट फ्रॉम क्लायंट्स, fees from accountancy work, consultancy fees, visiting fees, operation fees, sales of medicines, examinations, gifts from patients, other professional receipts, practicing legal fees. आणि हे सगळे झाल्यानंतर मग आपण त्याच्यातून डिडक्ट करायचे, लेस करायचे ऑफिस एक्सपेन्सेस, प्रिंटिंग स्टेशनरी, बुक्स अँड जर्नल्स, depreciation on office equipment, salaries to staff, traveling and conveyance, membership subscription, postage and telegrams, stipend to training staff, then salaries, dispensary expenses, depreciation on equipments, cost of medicines, printing and stationery, expenditure to increase professional knowledge, other expenditure relating to the profession. So all these particular items we have to deduct from the given receipts. या receipts मधून आपण काय करायचे आहेत, त्या जे काही पेमेंट्स आहेत ते आपण याच्यातून लेस करायचे आहे, डिडक्ट करायचे आहेत. म्हणजे जे आपल्या प्रोफेशनलशी निगडीत असणारे जे रिसिट्स अँड पेमेंट्स आहेत त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला या पद्धतीने करावं लागेल. रिसिट्स मधून पेमेंट्स घालवल्यानंतर जी अमाऊंट या ठिकाणी राहते त्याला आपण म्हणतो प्रोफेशनल इन्कम. So this is the format and the relevant items to the income from profession and income from business. तर हे आपल्याला आयटम्स आपल्याला माहित असणे आवश्यक आहेत आणि त्याप्रमाणे बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे, त्याचप्रमाणे प्रोफेशन कसला आहे,
त्यामध्ये जो व्यक्ती आहे तो लॉयर आहे का, डॉक्टर आहे का, आणि एखादा तर त्यामध्ये असणारे ह्या प्रत्येकाच्या प्रोफेशन नुसार जे खर्च सुद्धा असतात ते खर्च वेगवेगळे असतात, इन्कम जे असतात ते वेगवेगळे असतात. आणि त्याप्रमाणे आपल्याला लक्षात घेऊन, म्हणजेच नेचर ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन इट इज टू बी मस्ट, म्हणजे हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण त्याची मांडणी करायची आहे. आणि मग आपण ठरवायचं आहे की विच आयटम्स आर डिसअलाउड ऑर अलाउड, म्हणजे हे कोणते आयटम्स आपल्याला दिलेले आहेत ते आपण ऍड करणार आहात, लेस करणार आहात, हा भाग आपण संपूर्ण पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्र हो, हे पहिल्यांदा तुम्ही सर्व नोट्स ज्या दिलेल्या आहेत ऑलरेडी त्या तुम्ही थोड्याशा वाचा. त्यानंतर हे जे काही फॉर्मॅटिंग आपण आज घेतलेलं आहे ते फॉर्मॅटिंग लक्षात घ्या आणि मग आपल्याला त्याच्यावर आधारित काही प्रॉब्लेम्स आपल्याला पाहता येतील. ओके, तर हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आपल्याला इन्कम टॅक्सच्या दृष्टिकोनातून. बऱ्याचदा याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स विचारले जातात आणि त्यामुळे आपली तयारी या पद्धतीने असणं आवश्यक आहे. धन्यवाद.